Hello everyone, welcome to my channel. रोजच्या वापरात नसलेली अशी काही भांडी जी आपण रोज वापरत नाही, म्हणून आपण ही भांडी पॅक करून ठेवतो. वापरात नसलेली तेलाची किटली किंवा ऑइल कंटेनरमध्ये रोज वापरात नसलेली परंतु कधीतरी लागणारी छोटी भांडी आपण ठेवू शकतो. तसेच या भांड्यावरती धूळ साचणार नाही आणि जास्त जागाही घेणार नाही. तसेच आपल्याला हवे तेव्हा आपण या भांड्यांचा वापर करू शकतो. पूर्वीच्या स्वयंपाकघरामध्ये अशा प्रकारच्या भांड्यांचा वापर तेलासाठी करत असत. परंतु आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल डिस्पेन्सर आल्यामुळे या भांड्यांचा वापर आता होत नाही. तर या भांड्यांचा वापर आपण 2 प्रकारे करणार आहोत. या भांड्यांचा वापर कॅन्डल होल्डर म्हणून करू शकतो. यामुळे कॅन्डल किंवा मेणबत्ती उंचावरती अडकवून ठेवू शकतो. उंचावरती ठेवल्यामुळे लहान मुलंही सुरक्षित राहतील. नंबर 2, बऱ्याच घरामध्ये देवघर हे उंचावरती असते. अशा वेळेस या भांड्यांचा वापर देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी करू शकतो. वापरात नसलेला स्टीलचा ग्लास आणि वेस्ट हॉट पॉट स्टँड याचा वापर करून हेअर क्लिप ॲक्सेसरीज ऑर्गनायझर तयार करणे. याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे क्लचर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे हेअर क्लिप ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकतो. घरच्या घरी 4 खणांचा मसाल्याचा डबा तयार करण्यासाठी अशा प्रकारचा स्टीलचा डबा वापरावा व या डब्यामध्ये बसतील अशा काही स्टीलच्या वाट्या घ्याव्या, जेणेकरून या डब्यामध्ये त्या व्यवस्थित बसतील. तर मी 4 वाट्यांचा वापर केलेला आहे. यामध्ये रोजच्या वापरातील मसाले भरून ठेवू शकता, जसे की मोहरी, जिरे, गरम मसाला, हळद किंवा आपण यामध्ये खडे मसालेही ठेवू शकतो. या मसाले डब्यामध्ये इतर मसाला डब्याच्या तुलनेने जास्तीच्या प्रमाणात मसाले ठेवू शकतो, कारण या मसाला डब्यामध्ये वाट्यांची साईज थोडी मोठी आहे. त्यामुळे यामध्ये आपण जास्तीचा मसाला भरून ठेवू शकतो. आपण आपल्या आवडीनुसार या वाट्यांची साईज कमी जास्त करू शकतो. थंडीच्या दिवसामध्ये हेअर ऑइल गोठलं जातं. सकाळच्या घाई गडबडीमध्ये हे तेल गरम करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून तेल गरम करण्यासाठी चपाती किंवा पोळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या ऑइल कंटेनरचा वापर करावा. यामध्ये हेअर ऑइल स्टोअर करून ठेवावे. सकाळच्या वेळी गडबडीमध्ये हा डब्बा डायरेक्ट गॅसवरती किंवा एखाद्या गरम भांड्यावरती ठेवल्याने तेल पटकन वितळते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. एखादी चिनी मातीची भरणी किंवा भरणीचे झाकण खराब झाले असल्यास दोन्ही गोष्टींचा पुनर्वापर आपण करू शकतो. चिनी मातीची भरणी खराब झाली असल्यास चिनी मातीच्या भरणीच्या झाकणांचा वापर मिक्सर प्रोटेक्टर म्हणून करू शकतो. चिनी मातीच्या भरणीचे झाकण खराब झाले असल्यास चिनी मातीच्या भरणीचा उपयोग कटलरी होल्डर किंवा स्पून होल्डर म्हणून करावा. किचन ऑर्गनाइज करण्यासाठी किचनमधील वस्तूंचाच वापर केल्यामुळे किचन सुंदर आणि युनिक दिसेल. यासाठी चिनी मातीच्या छोट्याशा भरणीमध्ये मनी प्लांट लावू शकतो. यामुळे किचनला एक छान लुक येईल.
गरम दुधाच्या भांड्यावरती झाकण ठेवण्यासाठी अशी प्लेट नसेल किंवा अशा प्लेटऐवजी आपण मोदक पात्राचा वापर करावा. थँक्स फॉर वॉचिंग.